माहितीच आहे की कुंती काय म्हणते की माझा धर्म काय आहे, माझा धर्म आहे पूजा करणं किंवा देवतांचं स्मरण करणं. जर मी माझ्या धर्मापासून दूर गेली, मी केव्हा जाईल धर्म? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धर्म आपण किंवा आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण केव्हा करतो, जेव्हा माझ्यावर एखादं संकट आलं तर आम्ही देवाच्या पाशी जातो, माझं म्हणणं मागतो किंवा त्या देवाला शरण जातो, बरोबर. आणि अशा याच्यामध्ये जर मला कायम सुख मिळत राहिलं, चांगल्या गोष्टी होत राहिल्या, तर मी त्या देवताला विसरण्याची भीती असते, म्हणजे मी माझ्या स्वधर्मापासून दूर होण्याची भीती असू शकते. माझी मुलं आहे पूर्ण वेळ त्यांच्या आयुष्यभर ते स्वधर्म त्यांच्या योग्य मार्गावर राहावे यासाठी एकच विनवणी श्रीकृष्णाकडे करते आहे. ती काय म्हणते आहे की मला दुःख दे, म्हणजे काय होईल की मी माझा धर्म किंवा तुझ्या भक्तीमध्ये जी मी लीन आहे त्याच्यापासून मी दूर जाणार नाही. त्यानंतर विश्व स्वधर्म सूर्य पाहो. कोणी पाहो? सूर्यानी पाहो. आता सूर्य पहिल्या याच्यात तिमिर आलेला आहे हा शब्द. मनुष्य प्राणी म्हणजे अशी एकच गोष्ट जी आहे की आपल्याला माहिती आहे की सूर्य तर सगळं बघतो ना, सूर्य उगवल्यावर उलट असं आहे की आपण पाहू शकतो ते सूर्यामुळे. सूर्याचा प्रकाश सगळीकडे आला कीच आपण पाहू शकतो. परंतु एक गोष्ट मात्र अशी आहे की जी गोष्ट मनुष्य प्राणी पाहू शकतात किंवा भूत मात्र पाहू शकतात, परंतु सूर्य नाही पाहू शकत, ती म्हणजे अंधार. आणि अंधार हा सुद्धा कशाचं प्रतीक आहे? दुःखाचं प्रतीक आहे, अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि सूर्य कशाचं प्रतीक आहे? तर ज्ञानाचं प्रतीक आहे, सुखाचं प्रतीक आहे. आणि हा सूर्य अंधारच्या मागे मागे जात नाही, उलट सूर्य उगवल्यावर अंधार चालला जातो, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे माझा धर्म कोणी पाहो? सूर्याने पाहो. सूर्याने पाहो म्हणजे ज्या ठिकाणी सगळं प्रकाशित आहे, ज्या ठिकाणी सगळं विकसित आहे, त्या ठिकाणी माझा काय करू मी? धर्म पाहू. आणि त्याच्यानंतरची जी ओळ आहे, जो जे वांछित तो ते लाभो. हा छान ओळ आहे याच्यात. काय आहे याचा अर्थ? जो जे वांछित तो ते लाभो, म्हणजे ज्याला ज्याची इच्छा असेल त्याला ते प्राप्त होऊ. माऊली म्हणतात आहे विश्वात्मक देवांकडे ती मागणी काय करत आहे की ज्याची समाजामध्ये तो कोणीही असो त्याला जे जे हवं आहे त्याला ते ते प्राप्त होवो. रिस्क नाही वाटत का मोठी? कोण काय मागेल याची खात्री आहे का? नाही आहे, पण मागितलंय. मग याचं कारण काय असेल? याचं कारण म्हणजे आपल्यावर असलेला माऊलीचा प्रगाढ विश्वास. कारण काय आहे की त्यांनी आधीच्या मागण्या काय केलेल्या आहेत की आधीच्या मागण्या काय केलेल्या आहेत त्यांनी की व्यंकटी सांडो म्हणजे दुर्जनत्व नष्ट हो, एकमेकांमध्ये प्रेमाचे बंध निर्माण हो, नेहमी चांगल्या कामामध्ये त्याची रती असू दे. मग एवढं सगळं स्वधर्माची त्याला जाणीव असू दे. मग इतकं सगळं जर त्याच्या ठिकाणी निर्माण झालं तर कुठला असा व्यक्ती असेल का की तो वाईट काही मागेल? किती मोठी खात्री, किती मोठा आत्मविश्वास आहे, किती आपल्यावरचा विश्वास आहे बघा हा. एक विवेकानंदांची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की विवेकानंद चांगले तरुण आणि घरी मात्र काय व्हायचं की इतका तरुण टाठा पोरगा असतेच की नाही अपेक्षा की आता हा मोठा झाला आहे, याचं शिक्षण झालं आहे, त्यांनी थोडं कमवावं, आपल्या वडिलांना हातभार लावावा, अशीच अपेक्षा विवेकानंदांच्या घरची सुद्धा होती. आणि म्हणून मग घरचे सगळे सारखे त्याला काय नुसता खात राहतो, काही कमवत नाही, नुसता अशा पद्धतीचे टोचून बोलणे म्हणा, टोमणे म्हणा, अशा पद्धतीचे त्यांना ऐकायला लागायचे. एक दिवस तावातावाने विवेकानंद म्हणजे त्यामध्ये नरेंद्रच होते, त्यांच्या गुरूंकडे आले, रामकृष्ण परमहंसाकडे आले आणि खूप त्याच तावातावाने ते त्यांना म्हणाले की हे काही खरं नाही, मला सगळे घरचे बोलतात, मला काहीतरी कमवायचं, मला काहीतरी तुम्ही द्या. काय पाहिजे? भूमी द्या, नोकरी द्या, पैसा द्या, काय पाहिजे? काय शेती द्या. ठीक आहे. परमहंस तसेच डोळे मिटून बसलेले होते. म्हणे जा, माझ्या घरी जा, माता आहेत आणि त्यांना तुला जे जे हवं असेल ते तू माग.
गेले हेच की आता आपल्याला सगळं भेटणार, गेले. त्यांच्या मातेच्या डोळ्याकडे बघितलं, पुन्हा वापस आले. रामकृष्ण म्हणाले, मागितलंस? नाही. अरे का नाही मागितलं? जा, पुन्हा जा आणि मागून घे. काय तुला जे हवं असेल ना, तुला जितकं हवं असेल तितकं देण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी आहे, तू जा. पुन्हा गेले विवेकानंद, पुन्हा तसेच वापस. पुन्हा मग परमहंसाने विचारलं, मागितलंस का? दिलं का मातेने? नाही. ते म्हणे, अरे इतके सक्षम आहेत त्या माता माझ्या की ते सगळं देण्यासाठी त्यांच्या ठिकाणी पात्रता आहे, पण तू का नाही मागितलं? तुला हवं आहे ना. त्यावर मग विवेकानंदांनी काय उत्तर दिलं की मी गेलो तर होतो मागण्यासाठी, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर माझ्याच मनामध्ये विचार आला की हा नरदेव दिलेला आहे आणि तो नरदेव सांभाळण्यासाठी इतक्या क्षुल्लक गोष्टी मी त्यांच्याकडे मागू, त्याच्यासाठी माझे जीवन आहे का? म्हणजे पहा काय आहे की हाच विश्वास इथे अशा पद्धतीचे लोक तयार झालेले आहे की पसायदानामुळे, आणि त्यामुळे मग त्यांनी काय केलेलं आहे की आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि ते म्हणाले की जो जे वांछिल तो ते राहो, ज्याला जे हवं आहे ना ते त्याला मिळू दे. आपण हेच वाक्य धरून ठेवतो आणि देवाकडे मागणी करतो. देव कशासाठी आहे? जो जे वांछिल तो त्याला हो प्राणीच्या म्हणजे संपूर्ण प्राणी मात्रांना जे जे हवं आहे, कारण आपल्या ठिकाणी सत्वाची जागृती झालेली आहे. चांगलं काय आहे ते समजलेलं आहे, वाईट मागण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे सगळे चांगलंच मागतील, सगळं चांगलंच होणार आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी यावी. आपण जेव्हा म्हणतो की नाही, शाळेत असेल इतर ठिकाणी असेल, खूप शब्दांमध्ये आपण चुका करतो. शब्दांमध्ये चुका केल्या की त्याचा अर्थ बदलतो. मांदी याळी असा शब्द आहे, मांडी याळी. मुलं तर अगदी करतातच, बरोबर आहे. त्यांना सुधारता आमच्या नोकऱ्या सांगतात, परंतु ती मांडी याळीच येते. त्याचा अर्थ जर लक्षात आला की आम्ही पुन्हा जेव्हा ती पसायदान म्हणू तेव्हा मात्र हा बदल आपल्या म्हणण्यामध्ये निश्चित होईल. वर्षत सकळ मंगळी, वर्षत म्हणजे वर्षाव होते, सकल म्हणजे सगळीकडे, कशाचा? तर मांगल्याचा. तो केव्हा होईल, कसा होईल? पुढच्या याच्यात आहे, ईश्वर निष्ठांची मांदी याळी. मांदी याळी म्हणजे जमाव. मी आधीच सांगितलं आहे की संतांनी कुठेही एकट्या दुकट्यासाठी मागितलेलं नाही. संपूर्ण जमावासाठी, संपूर्ण विश्वासाठी व्यापकता त्यांच्या मागण्यामध्ये आपल्याला दिसून येते. एक शब्द त्याच्यामध्ये आहे ईश्वरनिष्ठ. कशाला म्हणायचं ईश्वरनिष्ठ? मी रोज सकाळी उठून पूजा, आंघोळ केली की पूजा करते, खूप पोथ्या वाचते, न चुकता देवळात जाते. मी कोण? ईश्वरनिष्ठ. ईश्वरनिष्ठ या शब्दाचा अर्थ काय आहे की ज्यांची ईश्वरावर निष्ठा आहे तो व्यक्ती, म्हणजे ती व्यक्ती, स्त्री पुरुष कोणी असेल, तो ईश्वरनिष्ठ. आपण आपल्यालाच विचारायचं, काही कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे. आपण जेव्हा स्वतःला बघतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. पहा, आम्ही पूजा करतो, रोज देवाची पूजा करतो की नाही? पूजा करताना कशासाठी पूजा करतो? आपले खूप मोठे मोठे उत्तर असतात. पूजा केल्याने मनाचं समाधान मिळते, बरोबर आहे. एक वेगळीच मनाची शांती मिळते. एक दोन वाक्य आहे पहा, एकच वाक्य पण दोन अर्थांनी कशा पद्धतीचे वापरतात. देव पाहतोय, देव पाहतोय बरं. आम्ही दुसऱ्या वाक्यात बसतो, अरे मी या म्हणजे समजा एखाद्या वेळेस महादेवाला लाल फुल वाहिलं, बापरे आता काय होईल? आहे की देव पाहतोय बरं. अच्छा ठीक आहे ना, देव पाहतोय ना, पाहून गेल ना. माझा विश्वास, निष्ठा म्हटलेला आहे पहा, निष्ठा म्हणजे विश्वास. आम्ही भीतीपोटी करतो ते. मी नाही पूजा केली तर, म्हणजे एखाद्या वेळेस आम्हाला खूप काम असेल. आता साधारणपणे रविवारची, म्हणजे माझं उदाहरण सांगते, पण रविवारची जी अवस्था असते ती कशी असते? आठवड्याभराचं घराचं सगळं आवरण असते आणि सगळेच कामं असतात. मग रविवारी काय असतं की बापरे किती कामं आहे. मग काय म्हणतो आपण, आता मी काय करते, पटकन आंघोळ करून घेते, पूजा करून टाकते पहिले. म्हणतो की नाही असं? सगळेजण, आपण पुष्कळ जण म्हणतो की पटकन आंघोळ करून घेते, पूजा करून टाकते.
घ्यायचं काय टाकायचं? आंघोळ करून घ्यायची असते का? आपण मलिनता टाकायची असते आणि पूजा करून घ्यायची असते. आम्ही पूर्णपणे उलट करून. बरं, त्याच्याही पलीकडे एखाद्या वेळेस जर जास्तच काम आहे तर आम्ही काय स्किप करतो? आज काही होत नाही, पटकन देव जागृत आहे, भाव महत्वाचा आहे, दिवाला नमस्कार केला तरी चालतो, चल पटकन. मग नाही ना, असं नाही आहे. भाव महत्वाचा आहेच. पूजा करणं हा काही इथे असा भाग नाही आहे. ईश्वर निष्ठ कशाला म्हणायचं ते सांगितलं आहे की आपण हा विश्वास ठेवायचा ना की हा ठीक आहे ना, परमेश्वर आहे, तो बघतोय. मग या अशा परमेश्वराची मानवी याळी पाहिजे आहे. ईश्वरांवर ज्यांची निष्ठा आहे अशा लोकांची मानवी याळी. मानवी याळी म्हणजे मी आता सांगितलं जमाव. एक दुसरा नको, तर या सगळ्यांचा जमाव आपल्याला पाहिजे. म्हणजे प्रत्येकच व्यक्ती कसा असायला पाहिजे आहे? ईश्वरनिष्ठ असायला पाहिजे. ईश्वरांवर श्रद्धा असलेला असा प्रत्येक व्यक्ती आपल्याला हवा आहे. ईश्वरनिष्ठांची मानवी याळी अनवरत असं नाही, अनवरत म्हणजे सतत, अनवरत भूमंडळी भेटतू होता. आणि अशा लोकांची, ज्यांची ईश्वरावर निष्ठा आहे, अशा लोकांचा जमाव. कारण समाजामध्ये परिवर्तन करायचं म्हटलं तर एका दोघांच्यानी होणार नाही. याच्यासाठी आपल्याला जमावचा जमाव तयार करावा लागेल. आणि अशांचा जमाव तयार झाला असेल तर मग काय होईल? अनवरत भूमंडळी, या भूच्या मंडळावर, या पृथ्वीवर काय होईल? भेटतू होता. म्हणजे अशा लोकांचा जमाव या पृथ्वीवर आपल्याला सगळ्यांना भेटो. पुन्हा भूता, मनुष्य प्राणी नाही म्हटलेलं, कुठल्या एका विशिष्ट जातीचं वर्णन केलेलं नाही. जात याचा अर्थ कुठल्याही पद्धतीचा आपण जो घेतो तो अर्थ नाही. गुणधर्म या अर्थाने वापरतोय आपण इथे, की असं कुठेही म्हटलेलं नाहीये की जीवजंतूंना मिळो, याला मिळो. नाही, भूता म्हणजे संपूर्ण त्याच्यामध्ये जे आहे ते सगळे या ठिकाणी अपेक्षित आहे, अनुगृहीत आहे. चला कल्पतरूंचे आरव, चला नाही, चला कल्पतरूंचे आरव. तरू म्हणजे झाड. आपल्याला माहिती आहे की झाड परोपकाराय फुलंती वृक्षाः, म्हणजे संपूर्ण झाड आपण जर बघितलं तर त्या झाडाचं सगळ्या गोष्टी आपलं काय कशा दिसतात? दुसऱ्यांसाठी दिसतात. झाड वाढलेलं आहे, त्याला फळं लागली आहे, फुलं लागलेली आहेत, ते फुलं तोडत असताना अशा पद्धतीचं कोणतं झाड आहे का की या माणसाने मला पाणी टाकलेलं नाही आहे, याला मी फुलं देणार नाही, असं दिसतंय का कोणतं झाड? मग ते कोणी फिरायला गेलेलं असेल तर तो जो ती व्यक्ती तोडते त्यालाही ते फुलं देते, आणि ज्या मालकीण असेल तिलाही ते फुलं देते. झाड असा भेदभाव करत नाही. शिवाय फुलं, पानं आपण मागवण्यासाठी आंब्याच्या झाडाची पानं तोडून म्हणून लावतोच. फुलं असेल, पानं असेल, झाडाच्या मोठ्या मोठ्या फांद्या सावली देतात. इवन जो त्या झाडाला तोडतो, कुऱ्हाड चालवतो, त्याला घर बांधायला सुद्धा लाकूड देतोच ती झाड. जे उरलेलं लाकूड आहे ते जाळून त्याच्यावर स्वयंपाक होऊ शकतो. त्या स्वयंपाकातल्या लाकडाची जी राख असते ती शेतामध्ये राख म्हणून, राख जी असते ती खत म्हणून वापरू शकतो आपण. म्हणजे मग कुठला अवयव असा आहे का की ज्याचा उपयोग नाही? म्हणून मग परोपकाराय फुलंती वृक्षा, केवळ परोपकारासाठी, कुठल्याही प्रकारचा काय म्हणतात त्याला ते परतफेड आपल्याला झाडाची करावी लागत नाही. कल्पतरू म्हटलेलं आहे. शिवाय झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य काय आहे आपल्याला माहिती आहे. आपण बोलतो सुद्धा. सगळे या गोष्टी अशाच घेतलेल्या आहेत संतांनी, माऊलीने, की ज्या गोष्टी तुमच्या माझ्या अगदी परिचयाच्या आहेत. कोणतीही गोष्ट आतापर्यंत बघितलं पहा, आपण सगळ्या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फुकट मिळतात, मोफत मिळतात, कुठल्याही प्रकारचं मूल्य आपल्याला त्याच्यासाठी द्यावं लागत नाही, अशाच गोष्टींचं उदाहरण सांगितलेलं आहे की तुम्ही याच्यासारखं वागू शकता. खूप कठीण सांगितलेलं आहे का? खूप तुम्हाला वर्षानुवर्ष तिथे ध्यान करा अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे का? काहीच नाही आहे. या गोष्टी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ओळखीचे ते आम्ही करू शकतो. झाडाचं वैशिष्ट्य काय? बोलताना काय म्हणतो आपण की जितके त्याचे मुळं खोल जातील ना तितकं झाड करावे, तितकं झाड वर येईल.
काय घेऊ शकतो आपण याच्यामधून? की मी किती प्रगती करत असलं तरी माझे पाय जमिनीत रुतलेले आहेत. पाय जमिनीत आणि विकास मात्र आकाशाकडे. प्रगती होते आहे पण जमिनीवर पाय आहे. हे फक्त झाडाचं वर्णन करते मी, फक्त तरूचं वर्णन करते. माऊली या ठिकाणी कल्पतरू म्हणतात. कल्पतरू म्हणजे काय? इच्छा पूर्ण करणारं, म्हणजे मी न बोलता सुद्धा माझ्या मनातल्या भावना समजून घेऊन माझ्या इच्छा पूर्ण करणारं झाड म्हणजे कल्पतरू. मग तिथे काय आहे की माझी इच्छा असेल तिथे पूर्ण करेलच. आणि काय आहे? चला कल्पतरूंचे आरव. कितीही काही झालं, झाड कितीही आपल्याला फुलं देत असेल, पानं देत असेल, लाकूड देत असेल, तरी सुद्धा आपल्याला जर पाहिजे असेल, मग कल्पतरू सुद्धा असेल तरी सुद्धा आपल्याला हवं असेल तर काय होतं? आपल्याला त्या झाडापाशी जावं लागतं. झाड आपल्यापाशी येतं का? माझी खूप दृढ इच्छा आहे की मला अमुक अमुक एक गोष्ट मिळावी आणि ते कल्पतरू आहे. त्याची किती इच्छा असली की या व्यक्तीची इच्छा मी पूर्ण करणार आहे, मला करायची आहे, त्याची किती इच्छा झाली तरी झाड आपल्यापाशी येईल का? नाही ना. आपल्याला झाडापाशी जावे लागेल. याची सुद्धा सोय माऊली करून टाकतात आहे. काय म्हणतात आहे? चला कल्पतरूंचे. म्हणून मी सांगितले की प्रत्येक ठिकाणी शब्दाला खूप जास्त महत्वाचं आहे. चल, चल म्हणजे चल, जाऊ आपण. नाही, चला. चला म्हणजे काय आहे की झाड तर आहे, कल्पतरू आहे, पण ते कसं आहे? चल आहे. म्हणजे माझी इच्छा झाली ना की ते माझ्यापाशी येणार. पुन्हा आपण मानसिकतेमध्ये झाडाच्या बाबतीत नाही विचार करणार. झाड असं करूच शकत नाही किती माऊलीने सांगितलं तरी. याच्या ठिकाणी काय आहे? ईश्वरनिष्ठांची मांदी आहे. मग ईश्वरनिष्ठ समाजामध्ये कशा पद्धतीचा बदल करेल? समाजामध्ये मला कोण निर्माण करायचं आहे? तर हे अशा पद्धतीचे कल्पतरू. कल्पतरू म्हणजे काय? त्या समाजामध्ये ज्या व्यक्तींना, ज्या गरजूंना, ज्या घटकांना आवश्यकता आहे, कशाची? मदतीची, ती व्यक्ती माझ्याकडे नाही येणार. मला काय करावं लागेल? मला त्यांच्याकडे जावं लागेल. वनामध्ये जेव्हा राम, सीता, लक्ष्मण यांचा आपल्याला माहिती आहे वनवास झालेला होता आणि त्याच्यात एक छान म्हणजे संवाद फार छान आवडला तो मला, म्हणून इथे उल्लेख करते की त्यांच्यामध्ये जेव्हा राम आणि सीता वार्तालाप करत करत निघालेले होते आणि अशा निघत असताना एक ऋषींचा समूह रामांकडे आला आणि ते म्हणाले की असं असं समस्या आहे, आम्हाला की हे राक्षस लोक त्रास देतात आहे आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी करा. वनवास झालेला आहे रामांना 14 वर्षांचा आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला माहिती असेल की सुरुवातीपासून 14 वर्षाचा जर कालावधीचा अभ्यास केला आपण तर कुठल्याही आतमध्ये नगरामध्ये रामाने प्रवेश केलेला नाही, कोणाच्याही घरचं जेवण केलेलं नाही. इतकं काटेकोरपणे नियम त्यांनी पाळलेला आहे. हा ऋषींचा समूह त्या ठिकाणी आलेला आहे आणि ऋषी रामांना म्हणतात येते की अशा पद्धतीचे हे राक्षस जे आहेत ना, आम्हाला ते यज्ञ करू देत नाही, आमच्या यज्ञामध्ये ते विघ्न आणतात आहे, काय करावं? तर राम म्हणाले की ठीक आहे ना, हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे धनुष्य आहे, मी त्यांचा जे विल्हेवाट लावी. अशा पद्धतीने ते ऋषी समाधानी होऊन चालले गेले. परंतु सीता माता पत्नी होती, किती काही झालं वनासारखी असली तरी ती पत्नी आहे, हिंमत नव्हतं त्या सारखी तर काय तुम्हाला काय गरज होती, अशा पद्धतीचं नव्हतं. तिने रामांकडे पाहत होती. रामांना लक्षात आलं की तिला काहीतरी बोलायचं आहे आणि ते विचारले की तुला काही मला विचारायचं आहे का? म्हणे हो विचारायचं आहे. काय? तर म्हणे की हे ऋषी आलेले होते, त्यांनी तुम्हाला काही मागणी केली आणि तुम्ही त्यांना आश्वासन दिलं मी तुम्हाला मदत करेन म्हणून. कसं शक्य आहे? म्हणे का नाही शक्य? म्हणे अहो आपल्याला वनवास झालेला आहे, तुम्ही लोकांच्याकडचं खात नाही आणि मग शस्त्र कसे उचलणार? तर ते म्हणे हो बरोबर आहे, पण याच्यावर काय नाही त्यांनी इतकं छान उत्तर दिलेलं आहे की मला फार वाईट वाटतं गं त्याचं. त्यामुळे तिला असं वाटलं की अरे हो बरोबर आहे, आपलं ऐकलं आणि आता कशाला याच्यात पडायचं ना भानगडीमध्ये. तर त्याच्यावर ते काय म्हणतात की मला वाईट कशाचं वाटलं? तू जे म्हटलं त्याचा मला राग आलेला नाहीये, तू जे तुझ्या पत्नी भावनेतून जे म्हटलं माझी काळजी वाटली म्हणून तू म्हटलं हे ठीक आहे बरोबर आहे, परंतु मला वाईट कशाचं वाटलं की आज म्हणजे यांना माझ्याकडे यावं लागलं.
वास्तविक पाहता मी कोण आहे? आज जरी घरामध्ये असलं तरी यांच्या पालन पोषणाची जबाबदारी राजावर असते. आणि हे इतक्या त्रस्ततेमध्ये जातात आहे, राक्षसांना इतका त्रास देत आहे आणि मला त्याची कल्पना पण नाही. त्यांना माझ्याकडे, मी त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं, तर ते माझ्याकडे आले, याचं मला जास्त वाईट वाटत आहे. कल्पतरू याला म्हणतात, की जे चल आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे. झाड तर येणारच नाही आहे, पण समाजामध्ये अशा पद्धतीचे आपल्याला तयार करायचे आहे की ते कोणाला गरज आहे, कोणाला सहाय्यतेची गरज आहे हे विचारण्यासाठी आपल्याकडे आले पाहिजे. अशा कल्पतरूंचा काय करायचे आहे? आरव. कल्पतरू वास्तविक पाहता काल्पनिक आहे, ते समुद्र मंथनाची गोष्ट जर आपल्याला माहिती असेल त्याच्यातून निघालेलं आहे कल्पतरू वृक्ष, कल्पतरू आहे. परंतु या ठिकाणी कल्पतरू किती असेल? समाजामध्ये अशा पद्धतीचा सुद्धा व्यक्ती की जो धावून जातो मदतीला, आपण जरी पाहत असेल की पटकन त्याचा उल्लेख होतो, तो का व्यक्ती? हा, तो सगळ्यांच्या मदतीला जातो. सगळ्यांच्या बद्दल बोलतो का आपण? असं नाही. म्हणजे कल्पतरू दुसऱ्यांच्या मदतीला जाणारा असा समाजामध्ये एखादाच असतो. म्हणून मग माऊली काय म्हणतात आहे? चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे बगीचे, उद्यान. उद्यानामध्ये काही एक दोन झाडं नसतात, झाडांचा समूह म्हणजे उद्यान असतो, ठीक आहे. आणि त्यामुळे समाजामध्ये असे काय करायला पाहिजे? कल्पतरूंचे उद्यानाचे उद्यान व्हायला पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. चेतना चिंतामणी, निसर्गातल्या सगळ्या गोष्टी. चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी आपल्याला माहिती आहे, चिंतामणी म्हणजे कळमचा चिंतामणी. काय अर्थ आहे? चिंतामणी चिंतेचं हरण करतो, माझ्या मनातल्या चिंता हरण करतो असा देव. ठीक आहे, हरकत नाही. मणी, आपण त्याचा मणी हा अर्थ घेतला तर मणी म्हणजे दगड, पाषाण. आणि दगड कसा असतो? निर्जीव असतो. निर्जीव म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारच्या भावभावना नाही असा दगड, बरोबर आहे. म्हणून मग त्यांनी आधी काय म्हटलेलं आहे? चेतना चिंतामणीचे गाव. गाव म्हणजे वसाहत. गाव म्हणजे या ठिकाणी अनेक लोक राहतील असं गाव, वसाहत. कोणाचे? तर असे चिंतामणी हवे. परंतु नुसतीच चिंता का नाही, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. तुमच्या मनामध्ये किती चिंता असेल, तोंडात कितीही पण सेवा असेल, पण ती जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत, जोपर्यंत ती कृतीत येत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे असे चिंतामणी हवे. परंतु ते कसे असावे? तर सचेतन असावे, सजीव असावे. म्हणजे तुमच्या मनामध्ये समाजातल्या ज्या चिंता आहेत त्या हरण करण्याची क्षमता, आणि सुद्धा एक हात दुसरा नव्हे तर पूर्ण गावच्या गाव तशा पद्धतीचे असायला हवे. चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषाचे. बोलतेचे अर्णव, प्रत्येक शब्द पण आपण म्हणतो, पण याचा नेमका अर्थ काय? बोलतेचे अर्णव. अर्णव म्हणजे समुद्र. आता समुद्र म्हटलं की सागर, अथांग, विशाल, गंभीर, फार मोठा पाण्याचा साठा. आणि आत पाहिलं तर रत्नांचा साठा असलेला समुद्र. परंतु कसा? जर एखादा तहानलेला व्यक्ती त्याच्यापाशी गेला तर एक घूट पाणी सुद्धा पिऊ शकेल का? नाही पिऊ शकणार. मग त्याच्या अथांगतेची, त्याच्या अर्थात हा संदर्भ आहे, या संदर्भामध्ये आपण म्हणतोय बरं, विशालतेमध्ये समुद्राचं उदाहरण आपण घेऊ शकतो. परंतु इतका रत्नाचा साठा जरी असला तरी तहान गेल्याची तहान जर भागत नाही मग उपयोगाचा काय? आणि म्हणून मग त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कशाचा अर्णव? पियुषाचा. कारण काय आहे? क्षीर समुद्राचं वर्णन सुद्धा आपण ऐकलेलं आहे, बरोबर. पण क्षीर समुद्र, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र. परंतु दुधाला सुद्धा आटण्याची, नासण्याची भीती असतेच, है ना. त्याच्यामुळे क्षीर समुद्र उपयोगाचा नाही.
आणि लवणाकर म्हणजे मिठाने युक्त असलेला समुद्र, तो पण उपयोगाचा नाही, कारण खारट असतं. एखादा जर खूप म्हणजे अगदी त्याचे प्राण आले असेल कंठाशी आणि 2 घूट पाण्याची अपेक्षा जर तो करत असेल आणि हे एवढा मोठा समुद्र आहे, उपयोगाचा काय? काहीच नाही. बरोबर. आणि म्हणून मग काय आहे, पियुष म्हणजे अमृताचा अर्णव, अमृताचा समुद्र. मग आता अमृताचा समुद्र म्हणजे काय, कसा तो? तर बोलते जे अर्णव, बोलते म्हणजे काय आहे, कशासाठी म्हटलेलं आहे की आपली जी वाणी आहे, आपलं जे बोलणं आहे, ते बोलणं कसं असायला पाहिजे, तर अमृतासारखं असायला पाहिजे. आणि कसं असलं पाहिजे? समुद्र म्हणजे अथांगता त्याच्यामधली जी आहे, विशालता ती त्याच्यामधली आहे. म्हणजे कुठेही आता मला बोलायचंय, चांगलं बोलायचं आहे, कमी बोलू का, शब्द साठवून ठेवू का? नाही ना, काही गरज नाही. वचने किम दरिद्रता. अरे माझ्या बोलण्याने जर दुसरा सुखी होत असेल, माझ्या बोलण्याने जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होत असेल, तर वचने किम दरिद्रता. बोलण्यामध्ये कशाला कंजूसी आली? त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतात का? नाही द्यावे लागत. त्याच्यामुळे आपलं बोलणं कसं असायला पाहिजे, तर अमृत पेरलेलं असायला पाहिजे. आता अमृत पेरलेलं गोड म्हणजे गोड बोलून कसा गळा कापणं, या अर्थाचं नाही म्हणते बरं. दुसऱ्याच्या मनाला आनंद देणारं, दुसऱ्याला सुख देणारं असं बोलणं असायला पाहिजे. आणि असं नुसतं बोलणं नको, जरा नको, तर पूर्ण काय असायला पाहिजे, समुद्र असायला पाहिजे. चंद्रमेजे अलांछन, चंद्रमा म्हणजे प्रत्येक ह्याच्यातलं. आता संस्कृत साहित्यामध्ये चंद्रमा म्हणजे सौंदर्याचं वर्णन करायचं असेल, नायिकेच्या सौंदर्याचं वर्णन करायचं असेल, तर तिथे चंद्राची उपमा दिली गेली नाही, असं होतच आहे. म्हणजे चंद्र हा निसर्गातला सगळ्यात सुंदर असलेला एक देण आहे निसर्गाची, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सौंदर्यामध्ये सुद्धा आणि शीतलतेमध्ये सुद्धा गारवा असतो, छान थंड असतं, बरोबर आहे की नाही? परंतु तरी सुद्धा कोणताही साहित्यिक वर्णन करायचं असेल तर कसा करतो की चंद्र आहे परंतु कलंक रहित. म्हणजे आपल्याला माहिती आहे की निसर्गातला जो अतिशय सौंदर्य पूर्ण असलेला जो चंद्र आहे, त्याच्यावर सुद्धा काय आहे, कलंक आहे, डाग आहे. बरोबर. पण माझ्या समाजातली जी सगळी मंडळी आहे ती कशी असायला पाहिजे, चंद्र असायला पाहिजे. चंद्राचं सौंदर्य हा वर्णन नाहीये, चंद्राची शीतलता हे त्यातून घ्यायचं आहे. पण ती शीतलता सुद्धा कशी असायला हवी, अलांछन. लांछन म्हणजे कलंक, लांछन म्हणजे डाग. लांछन नसलेली, कुठल्याही प्रकारचा मनात कटू भाव नसलेली शीतलता असायला हवी. चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य कसा असायला हवा, तापहीन. मग काय उपयोग त्या सूर्याचा, म्हणजे आता आपल्याला जर नुकताच होऊन गेलेला हिवाळा आहे आणि त्याच्यात आपल्याला उन्हाची काय महत्व असते किंवा उन्हाचं काय महत्व असतं ते माहितीये. अहो पण त्याच उन्हामध्ये जर आपण थोडा वेळ जास्त बसलो, आपलं अंग खायला लागतं. म्हणजे माणसाची ती वृत्ती आहे, थोडंही दिसणं थोडंही दिसणं. मार्तंडचे तापहीन. या मार्तंडामुळे, या सूर्यामुळे संपूर्ण पृथ्वी उजळून निघते, संपूर्ण जीवन या सूर्यामुळेच चालते. म्हणजे पीक जे आहे, पिकतं ते कशामुळे, सूर्यप्रकाशामुळे. आपण कशाला पिकाकडे जाऊ, घरातलं एखादं झाड आहे अंधारात ठेवा म्हणून जातं, ते सूर्याच्या प्रकाशात ठेवलं की ते काय होतं की ते नवीन जीव त्याला धारण होतं. इतका महत्वाचा सूर्य आहे. पण ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मार्तंडचे तापहीन. परंतु तोच सूर्य जर उन्हाळ्यामध्ये 12 वाजताचा बघितला तर सहन होतो का, नाही. कारण त्याच्या ठिकाणी प्रचंड ताप असतो, प्रचंड उष्णता असते की जी आपल्याला सहन होत नाही. मग काय आहे की सूर्याच्या ठिकाणी तेज तर आहे, जीवन फुलवण्याची क्षमता तर आहे. अशी क्षमता, असं तेज, अशी कांती निर्माण हो, परंतु ती दुसऱ्यांना त्रास न देणारी, म्हणजे दुसऱ्यांच्या ठिकाणी ताप, संताप
त्रास निर्माण न होणारी तेजपुंजता असावी. अशा पद्धतीचे सगळे लोक या समाजामध्ये असायला हवे. आणि कसं आहे, पुढची ओळ पण महत्वाची आहे, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. ते म्हणजे हे सगळे जे गुण ज्याच्यामध्ये आलेले आहे ते सगळे सदा. सदा म्हणजे नेहमी, नाही तर पुष्कळ वेळा आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर माझं काम जोपर्यंत त्याच्याकडे आहे तोपर्यंत मी सज्जन. माझं काम त्याच्याकडलं झालं तर गरज सर्व वैद्य बरो असं नको. म्हणजे काय आहे की माझी कुठलीही परिस्थिती असली, स्थित प्रज्ञ ईश्वर निष्ठाच्या बाबतीमध्ये हे आहे की जो स्थित प्रज्ञ असतो, जो गुणातीत असतो आणि जो ज्ञानभक्त असतो तो ईश्वरनिष्ठ. हे गुण ज्याच्यामध्ये आहे. स्थित प्रज्ञ म्हणजे काय, तर कोणतीही परिस्थिती असो, माझी सुखाची परिस्थिती असो, माझी दुःखाची परिस्थिती असो, मी सम राहणार, सारखा राहणार, हे की नाही. अशाच पद्धतीचे इथे म्हटलेलं आहे की माझ्या ठिकाणचं सज्जनत्व माझ्या स्वार्थापुरतं नसावं, मी कायम सज्जन असावं, हे की नाही. आजकालचं हे जे आहे ब्रेकअप, आजचा आधुनिकचा थोडासा हा विषय आहे की मुलगी आजकालच्या नवीन, त्यांना सगळं नवीन नवीन हवं असतं. हे खूप पाहण्याचा कार्यक्रम करून, चहा पोहे करून मग लग्न करायचं याच्या विरोधात आहेत. म्हणजे याला अपवाद प्रत्येक ठिकाणी, याच्यामध्ये मी जे सांगते त्या सगळ्याला अपवाद आहेच, परंतु जास्त प्रमाण कशाचं आहे त्याचं उदाहरण मी देते आहे की नाही, मग आम्हाला जर आयुष्य घालवायचं आहे त्या व्यक्तीसोबत तर आम्हाला तो कसा आहे हे त्याच्यासोबत राहून पाहायचं आहे, मग आम्ही त्याच्यासोबत लग्न करायचं की नाही करायचं हे ठरवणार. असतात ना हे विचार. आता माझी मुलगी पण 23 वर्षाची आहे, हे त्याच्याचवरून मी सांगते आहे. परंतु जोपर्यंत आपण जर शेजारच्या व्यक्तीशी बोलतो आहे, एखाद्या आपल्या सहकारी व्यक्तीशी बोलतो आहे, तर ते कसं बोलतो, माझ्यातला आत्मधला जो काही उर्मटपणा आहे तो दाखवतो का, नाही ना. मी त्याच्याशी कसं बोलेल, गोड गोड बोलेल, चांगलं चांगलंच बोलेल. मग जोपर्यंत मला खात्री नाही आहे की ही माझ्याशी लग्न करणार आहे तोपर्यंत मी काय करणार आहे, त्याला वेगवेगळे गिफ्ट देणार आहे. मी तुझी किती काळजी करतो, दोन्ही बाजूने आहे हे असतात, हे किती काळजी करतो हे दाखवणार आहे. आणि नंतर सगळे रंग कुठे दिसतात, लग्नाच्या नंतर सगळीकडे असं होतं अशातला भाग नाहीये, पण जास्त प्रमाण असतं. म्हणून मी हे उदाहरण सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे नेहमी सदा जो सज्जन असतो, जो नेहमी चांगला असतो, चांगला असावा. त्यानंतर सदा सज्जन, सदा म्हणजे नेहमी सगळ्यांसाठी, तेही महत्वाचं आहे, सगळ्यांसाठी. नाही तर मग काय आहे, ही माझ्या माहेरची मंडळी, ही माझ्या सासरची है ना. सासरच्या वाटी कुटू काटे आहे ना, आणि माहेरच्या वाटी फुलं दाटे, असं बाहुलीच्या गाण्यामध्ये आपण सगळं आपली संस्कृतीच आपल्याला शिकवते काय काय कसं वागायचं. पण तरी सुद्धा सदा सज्जन. आणखीन एक छान समोरचा शब्द वापरला आहे, सोयरे होतू. सोयरे म्हणजे नातेवाईक. आम्ही कायम सज्जन राहू शकतो, सगळ्यांसाठी सज्जन राहू शकतो, पण नातेवाईक सज्जन शक्य नाही. एकदा तो नातेवाईक असेल, नाहीतर तो सज्जन. म्हणजे प्रत्येकाचा, आपण जो आपल्या नातेवाईक कोणाचंही लग्न असू दे, आमच्याकडे लग्न कार्य झालेलं असेल, त्याच्यामध्ये कोणी ना कोणीतरी खुसपट काढतोच की नाही. माझ्या पाया नाही पडला, मला हिला अमुक साडी दिली, सोयरा सज्जन. त्यामुळे तो सज्जन पण असावा, तो नातेवाईक याचा अर्थ ज्या ठिकाणी माझं नातं निर्माण होतं अशा पद्धतीचा, नातेवाईक म्हणजे जवळचा, अशा पद्धतीचा या अर्थ ठिकाणी घेतलेला आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. किंबहुना, आणि काय सांगावं आता, हे वरून सगळे जे आपण मागण्या केलेल्या आहे, हे दान आहे बघा, ही मागणी केलेली आहे. म्हणून मी सांगितलं की मागणं कठीण आहे. हे एवढं सगळं त्या विश्वात्मकाकडे मागितलं असेल माऊलीने,
किती मोठा प्रश्न पडला असेल त्यांना की बापरे काय मागतात हे, है ना. आणि म्हणून मग ही जी मागणी आहे की हे ठीक आहे ना, एवढं सगळं किंबहुना हा ठीक आहे, याहून आणखीन काय मागणार, सर्व सुखी, सगळे सुखी असावे, पूर्ण होणे तिन्ही लोकी. तिन्ही लोकी म्हणजे त्रैलोकी, सगळ्या त्रैलोक्यामध्ये सगळे लोक कसे असावे, सुखी व्हावे, कोणाच्याही कडे विवंचना दुःख असू नये. दुःख असू नये असं का म्हटलेलं असेल बरं? बरं सांगितलं मी, ईश्वरनिष्ठ हा शब्द आलेला आहे आणि ईश्वरनिष्ठामध्ये पहिलाच शब्द आपण वापरला आहे स्थित प्रज्ञ, की जो सुखातही आणि दुःखातही, जो आपल्या ठिकाणी आणि परकेच्या ठिकाणी सारखा राहतो, त्याला दुःख होईल का? नाही होणार. त्यामुळे सर्व सुखी त्रैलोक्यामध्ये कसे असावे, सगळे सुखी हो, भजिजो आदिपुरुषे. आणि आदिपुरुषाला भजन करून, आदिपुरुषाची अर्चना करून सगळे लोक, या त्रैलोक्यातले सगळे लोक कसे असावे, सुखी असावे, सुखी समाधानी असावे, अखंडित, अनवरत, सतत आयुष्य असेपर्यंत. आणि ग्रंथोपजीविये, आणि ग्रंथोपजीविये, ग्रंथ हीच ज्याची उपजीविका आहे. आता ग्रंथावर कोण उपजीविका करतो? पटकन लक्ष देतं की आपल्याकडे पूजा असते, पूजा असताना तो पूजा सांगणारे येतात, पंडित ते पोथी घेऊन येतात. पूजा झाली की आपण दक्षिणा विचारतो किंवा ठरलेली असेल तर ती देतो. कशामुळे? ग्रंथोपजीवी. हा अर्थ अपेक्षित असेल का? म्हणजे ग्रंथावर आधारित ज्याची उपजीविका, उपजीविका म्हणजे अन्नाचा समस्या जी प्रश्न असते ते का? नाही. ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे, ग्रंथामध्ये जे उपदेश दिलेले आहे, ते ज्याच्या जीवनाचा मार्ग आहे, ज्याच्या भरोशावर तो जीवन जगतो आहे. म्हणजे आपल्या साहित्यामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जे सगळं काही ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान जो आचरणामध्ये आणतो. नाही तर सांगणारे किती जरी सांगतात वक्तात चालले जातात, बरोबर आहे की नाही? दुसऱ्या दिवशी दुसरा वक्ता, दुसऱ्या दिवशी नवा विषय, दुसऱ्या दिवशी नवे उपदेश, बरोबर नाही. माझ्या ग्रंथामध्ये, माझ्या साहित्यामध्ये, माझ्या संस्कृतीमध्ये काय काय सांगितलेलं आहे, ते सगळे जो माझ्या जीवनामध्ये, माझ्या आचरणामध्ये जो आणतो, तो ग्रंथोपजीवी. ग्रंथोपजीवी विशेषी लौकिये, दृष्ट विजये होवावेची. दृष्ट म्हणजे जे पाहिलेलं आहे ते, जे दिसतंय मला ते, आणि अदृष्ट म्हणजे भविष्य काळामध्ये जे मला सध्या दिसत नाहीये. भूतकाळात आम्ही अनुभवलेला आहे, आज आम्ही बघतो आहोत, आणि उद्याचा आम्ही बघणार आहोत की जो मला आज दिसत नाहीये. म्हणजे आजचा काळ सुद्धा आणि उद्याच्या काळी सुद्धा मी कसं असायला हवं, विजयी असायला हवं, यशस्वी असायला व्हायला हवं. तेणे म्हणे श्री विश्वेश्वरा हो. पहिली ओळ आपण, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसावे दान. विश्वात्मकेकडे जी मागणी केलेली आहे की हा माझा वाग यज्ञ, काय मागितलेलं आहे त्यांनी, की जर तुम्ही माझी ज्ञानेश्वरी, जर तुम्ही माझं भावार्थ दीपिका, जर माझे हरिपाठाचे अभंग ऐकले असेल आणि जर ते ऐकून तुम्हाला जर समाधान मिळालेलं असेल तर मला हे दान द्यावं. हे सगळं विश्वात्मकांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी ऐकलेलं आहे. आणि आता ते शेवटी म्हणतात आहे की तेणे म्हणे श्री विश्वेश्वरा हो. विश्वेश्वर म्हणतात आहे, निवृत्तीनाथ म्हणतात आहे, हा होईल दान पसावो. काय की हे सगळं कसं आहे, हे अगदी योग्य आहे, हे सगळं मी ऐकलेलं आहे, हे सगळं ऐकून मला समाधान मिळालेलं आहे आणि तुला हे दान मी तुझ्या पत्रात पाडतो आहे. निवृत्तीनाथ असं त्या संत ज्ञानेश्वरांना म्हणजे आपल्या शिष्यांना म्हणतात आहेत की फार छान आहे. आणि हे सगळं कोणासाठी? माझ्यासाठी, मुक्ताईसाठी नव्हे, संपूर्ण समाजासाठी त्यांनी जे म्हटलेलं आहे, मागितलेलं आहे, हे दान पसावो येणे वरे. हा जो वर दिलेला आहे, वर दिलाय की नाही, की तुला होईल अशा पद्धतीचं दान तुला प्राप्त होईल. येणे वरे ज्ञान
ज्ञानदेव सुखिया झाला. आणि या दानामुळे काय झालेलं आहे? ज्ञानदेव सुखी झालेला आहे. ज्ञानोबा का झाले हे आपल्याला फक्त या किती ओवी आहेत? या फक्त 9 ओवी आहेत. आणि काय मागितलेलं आहे? संपूर्ण सृष्टीचं कल्याण, संपूर्ण विश्वाचं कल्याण फक्त या 9 ओवीमध्ये माऊलींनी आपल्यासाठी मागितलेलं आहे. आणि त्यामुळे हे लोक कसे होतात? हे लोक महान होतात. हे लोक काय करतात? ईश्वर काय करतो? आपल्याला माहिती आहे की मी आता वृत्तीचं जे उदाहरण सांगितलं होतं की काय करायचं आहे की दुर्जनाचं दुर्जनत्व नष्ट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. म्हणजे गीतेतली ओळ आहे ही की आम्ही म्हणजे परमेश्वराचा अवतार कशासाठी असतो? त्या दुष्टांचा संहार करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी असतं. पण ज्ञानेश्वर काय प्रतिपादित करतात? दुष्टांचं दुर्जनत्व नष्ट करण्यासाठी किंवा खलांचा नाश करण्यासाठी खलाला नष्ट करण्याची गरजच नाहीये. त्याच्यातलं दुर्जनत्व नष्ट करण्याची गरज आहे हे संत सांगतात. कारण काय आहे की दुष्टांना नष्ट करण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या ठिकाणी असतं, पण दुरितांचं मन परिवर्तित करण्याचं सामर्थ्य मात्र सज्जनांच्या ठिकाणी, सत्पुरुषांच्या ठिकाणी असतं. हे आपल्याला यामध्ये दिलेलं आहे. आणि मन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं जे सगळं चालतं ते कशाच्या भरोशावर चालतं? मनावरच चालतं. बरोबर आहे की नाही? आणि तेच जर परिवर्तित झालं तर आपल्यामध्ये सुधारणा व्हायला वेळ लागणार नाही. अशा पद्धतीचं हे आजचा विषय अलकाताईचा जेव्हा फोन आला तेव्हा वास्तविक पाहता मी ठरवलं होतं की माझे 2 विषय इतर ठिकाणी जे बोलून झालेले आहेत ते तयार होते. कारण मागच्या रविवारी फोन आला होता. माझं थोडंसं आणखीन बाकीचं PhDचं काम पण सुरू असल्यामुळे मला एकदम म्हटलं की आता 2 दिवस बोलायचं आहे, कोणते विषय घ्यावे. मग एक पुन्हा मनच काम करतं. एका मनाने सांगितलं की जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको, 2 विषय तयार आहेत, 2 दिवस बोलायचे, 2 दिवस आपण ते बोलू. परंतु लगेच दुसऱ्या मनाने सांगितलं की नको, आपण नवीन विषय करूया. आणि याची हिंमत मी का केली? कारण मला माहिती होतं की माझ्या समोरचे जे आहेत ते कोण आहेत? माझी माहेरची मंडळी आहे. माहेरच्या वाटे काही झालं तरी कौतुकाची थाप ही मिळणारच आहे. आणि आपण काय करतो? एखाद्या लहान मुलाला भाषण जर दुसऱ्या दिवशी म्हणायचं असेल तो काय करतो? भाषण तयार करतो आणि आईला म्हणून दाखवतो, बाबांना म्हणून दाखवतो, बहिणीला, दादाला म्हणून दाखवतो. का? कारण याच्यात जर काही चूक झाली तर ते दुरुस्त करते, है ना? समाजामध्ये, बाहेरच्या लोकांमध्ये, दुसऱ्या लोकांमध्ये फजिती होण्यापेक्षा घरचे लोक काय करतील? माझी दुरुस्ती इथेच दुरुस्ती करतील ना माझ्या बोलण्यामध्ये. आणि त्यामुळे मी हा विचार केला की चला नवीन विषय करूया. आणि म्हणून मग मी हा विषय, आणि बसायला शाळेमध्ये रोज असतंच, हे वाचल्यानंतर किंवा याचा विचार केल्यानंतर माझ्या सुद्धा याच्यामध्ये असं असू शकतं हे डोक्यात आलं. आणि म्हणून मी हा प्रयत्न या ठिकाणी केला. खूप आठवणीने चरणताई काकूंनी, अलकाताईंनी मला आठवण करून इथे बोलण्याची संधी दिली. खूप खूप मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं बालपण पूर्ण इथे गेलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की अलकाताईकडे काहीतरी कार्यक्रम होता आणि त्यावेळेला इथे म्हणजे आम्ही त्यांच्याकडे असतोच काय की इथून जावंच नव्हतं वाटत की हे सगळे भेटतात आणि सगळे जुन्या आठवणी पुन्हा नवीन होतात. तर त्याच्यामुळे फार छान वाटलं. यांचा फोन आल्याबरोबर मी काहीही विचार नाही केला आपला विषय आहे का, आपण बोलू शकतो का. शुक्रवार म्हणजे वर्किंग डे, शाळा असते, मग काय करायचं, नको. ह्यापेक्षा माझ्या लोकांची मला भेट होणार हे मला खूप जास्त छान वाटलं. आणि म्हणून मी इथे बोलण्याचा प्रयत्न केला. आपण गोड समजून घ्या. थांबते. धन्यवाद.